नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आज आहे आपल्या पिकनिकचा दिवस तिसरा. काल रात्री आम्ही उशिरा रोहतक इथे आलो, हरियाणा स्टेटमध्ये जे आहे, आणि इथून आज निघणार आहोत थेट मनालीपर्यंत. जो अंबाला, चंदीगड हे सगळं क्रॉस करून आम्ही जाणार आहोत. आता वाजले सकाळचे 8:15 आणि 8ला निघायचं होतं. थोडासा वेळ झाला. जाता जाता आपल्याला फक्त एक फ्युलिंग ब्रेक घ्यायचा आहे आणि बघूया रस्ता कसा आहे, काय आहे. आणि काल पण एक्झॅक्टली काय काय झालं ते थोड्या वेळात मी शॉर्टमध्ये थोडंसं सांगतो. चला आता इथून निघूया आणि जाऊया फ्युलिंग पेट्रोल पंप कुठे ते बघू आणि मग भेटू. बरं, चला बाय. तर फ्युलिंग ब्रेक झालाय आणि आपण पेट्रोल भरून निघालोय. सो 2 दिवसात तर मी पेट्रोल बद्दल काय सांगितलं नाही किंवा डिस्कस नाही केलं, पण आज करतोय कारण रिझन पण तसं आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आहे 95 रुपीजचं आणि महाराष्ट्रामध्ये 93, आणि ऑन द वे जेव्हा राजस्थानमध्ये होतो तेव्हा 106चा होता. सो खूप मेजर डिफरन्स आहे. सो आपण लगेच टाकी फुल केली आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला. इथून 8 तास 48 मिनिटावर आपल्याला मनाली दाखवतोय. बघू कसा होतोय प्रवास, कारण जो लास्ट एक्सपिरियन्स होता मनालीला जायचा 2022चा, त्याच्यामध्ये रस्त्यांमुळे आणि डोंगराळ भागामुळे काय स्पीड तेवढा आपल्याला कॅरी करता येत नाही. त्यामुळे वाटत असला 8 तास तरी ते स्लो स्पीडमध्ये जावं लागतं आणि ट्रॅव्हलिंग टाइम वाढतो आपला. तर लगेच आला एक टोल नाका. चला टोल भरूया आणि मग भेटूया परत. सो आता आपल्याला परत एक एक्सप्रेस वे लागलेला आहे. आता आपण एंटर करत आहोत दिल्ली कटरा अमृतसर वाला जो एक्सप्रेस वे आहे तो. बघूया परत. इथे आता टोल एक्झिट पॉइंटवर आपला कट होईल. इथे तर जस्ट एंट्री झाली आहे. सो किती लागेल काय लागेल. आता स्ट्रेट 230 मीटर नंतर मी हायवेला करेक्ट होईल. त्यानंतर आपल्याला समजेल. ओके, नॅशनल एक्सप्रेस वे 5 आहे हा. काल 4 होता, जो मुंबई वडोदरा होता तो. चला भेटूया आता आपण. लेफ्टचा रॅम्प घेतला तर दिल्लीला जाईल. सेंटरवाला राईटवाला हा कटराचा होता. ठीक आहे, चला भेटूया परत थोड्या वेळाने. तर आपण चालतोय आता NH नॅशनल एक्सप्रेस वे 5 वर आहे. ती 4 होता कालचा. सो काल असा प्रॉब्लेम झाला होता ना आमचा, की आम्ही नॅशनल एक्सप्रेस वे 4 वरनं बाहेर निघालो दिल्ली मुंबईवरून, आणि तो डायरेक्ट लगेच कनेक्ट झाला पेरिफेरल एक्सप्रेस वे, जो पूर्ण दिल्लीचं ट्रॅफिक कटआउट करून तुम्हाला आउटर साईडनी पुढे घेऊन जातो. बेसिकली हरियाणामध्ये एंटर केलं त्याच्याने आम्ही. सो प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला राहायला कुठे साईडला जागाच मिळत नव्हत्या. जनरली हॉटेल असतात, धाबे असतात किंवा जेवायला जागा असते, पण त्या एक्सप्रेस वेला काहीच नव्हतं. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आणि आम्ही कंटिन्युअस ड्राईव्ह करत राहिलो राहायला जागा शोधायला. शेवटी एक पॉईंट असा आला की पेट्रोलिंग टीम चालली होती. त्यांना आम्ही थांबवून त्याबद्दल इन्क्वायरी केली की राहायची सोय कुठे आहे, काय आहे, जेवायला. सो त्यांच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या एक्सप्रेस वेवरनं जे आहे एक्झिट घेतला आणि रोहतक सिटीकडे गेलो. आणि ऑन द वे मग थोडेसे धाबे वगैरे आणि मध्ये 1-2 हॉटेल मिळाले, पण खूप कॉस्टली होते. म्हणून आम्ही परत हायवेवर न राहता रोहतक सिटीमध्ये जायचं ठरवलं. आणि मग शेवटी जाऊन तिथे राहिलो, जिथे आता आम्ही स्टे केला होता. 4 सीझन हॉटेल नावाचं होतं. 900 रुपयात त्याने AC रूम दिलेली, इन्क्लुडिंग बाकी गोष्टी दाखवल्याच मी, जे काय होतं, टॉवेल, वॉटर बॉटल, साबण, तेल, शॅम्पू वगैरे वगैरे. सो असा काही कालचा प्रवास होता आणि खूप उशीर झाला त्यात पण. जवळजवळ आम्हाला 10:30-11 वाजले तिथे पोहोचायला. आणि त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे सकाळी आज काही तेवढ्या लवकर नाही निघालो, म्हणजे 8 वाजताच निघालोय, कारण आम्हाला जर्नी पण थोडीशी कमी करायची आहे आज. दाखवतोय 8 तास 20 मिनिटात आम्ही पोहोचू असं, म्हणून थोडंसं रिलॅक्स होऊन निघालोय. तर बघूया आता पोहोचतोय का. अजून 31 किलोमीटर याच हायवेवर आहे. नंतर आपल्याला एक्झिट दाखवतोय. तर चेक करू, जर याच हायवे ठेवला तर आपल्याला काय फरक, किती डिस्टन्सचा आणि किती वेळेचा फरक पडतो. नाहीतर मग 31 किलोमीटर नंतर एक्झिट करून पुढच्या रोडला कनेक्ट करू. चला भेटूया मग.
आपला या हायवेवरचा प्रवास इथेच संपलेला आहे आणि आपल्याला घ्यावं लागतं एक्झिट टुवर्ड्स अंबाला आणि काय नारनौल. सरळ रोड जातो तो जातो कटराला. सो आता बघूया इथे इथे किती टोल लागतो आणि नंतर दुसरा हायवे आहे पुढेच, त्याला हा रोड त्याला तिथे आपण कनेक्ट होणार आहोत. चला भेटूया मग त्या हायवेवर. तर त्या हायवेवर एक्झिट करून आपण आलोय दुसऱ्या हायवेवर आणि हा सरळ जातोय अंबाला मार्गे. इथून 113 किलोमीटर अंबाला आहे. हा नॅशनल 5चा आहे ऍक्च्युली. मे बी याचाच एक पार्ट आहे जो इथून अंबाला थ्रू तिकडे अंबालाकडे जातोय आणि तो एक दुसरीकडे नैरनौल आणि एक कटराकडे गेलाय. तर चला बघूया. आपण रस्ता स्ट्रेटच दाखवतोय आणि 75 किलोमीटर अजून स्ट्रेटच जायचं आहे आपल्याला. तर चला भेटूया नंतर. तर जस्ट आपण या जो दिल्ली अमृतसर आणि कटरा हायवे जो होता त्याचा जो अंबाला आणि चंदीगडकडे जाणारा जो पार्ट आहे त्याच्यावर आपण आलेलो. तिथे एक टोल नाका आला, तो आता आपण क्रॉस केलाय. तो रोड हा 3 लेन रोड आहे आणि ट्रॅफिक बिलकुल म्हणजे वाहनांची मुवमेंट तेवढी नाहीये. थोडेफारच वाहन मध्ये मध्ये येत आहेत आणि जे मोठ्या गाड्या आहेत तर त्यांना 120चं जे स्पीड लिमिट आहे त्याच्यामुळे ते त्या स्पीडवर जात आहेत आणि ट्रकला 80चं स्पीड लिमिट आहे. बघूया आता. आपल्याला अजून 16 किलोमीटर राहायला मॅप मध्ये दिसतंय की स्टे ऑन दिस हायवे फॉर 16 किलोमीटर. त्याच्या पुढे बघू काय होत आहे. चला भेटू मग. तर मोठे हायवे सोडून आता आपण आलो आहे छोट्या टाईपच्या हायवेमध्ये जे म्हणजे गावागावात जातात. गावामधून एखादा ओव्हरहेड ब्रिज असेल त्याच्यावर जातात. या टाईपचे हे बेसिक जे आपल्याला आपल्या नॉर्मल शहरांच्या जवळ मिळतात ते वाले हायवे, ज्याच्यावर बाईकवाले अलाउड आहे, रिक्षा अलाउड आहे, ट्रॅक्टर वगैरे सगळे अलाउड आहे. पण मगासपर्यंत ज्या हायवेवर होतो तिथे फक्त 4 व्हीलर आणि ट्रक्स बसेस हेच अलाउड होतं आणि ते एक स्ट्रेट लाईन मध्ये होते की पूर्ण सिटी सगळं कट ऑफ करायचे. पण आता हे हायवे तसे नाहीयेत. सो बघूया किती वेळ. रस्ता चांगला आहे. मध्ये थोडासा पॅच खराब होता, काम चालू होतं म्हणून. आता सिमेंट रोड आहे परत. सो चला बघूया, कंटिन्यू जाऊया. अजून पण 310 किलोमीटर म्हणाली आहे. 6 तास 36 मिनिटं दाखवत आहे, पण याच्यात आपल्याला ब्रेक पण घ्यायचा आहे. सो लेट सी किती वेळ लागतोय. चला भेटू नंतर मग. सो आता आपण आलो आहे अंबाला सिटी जवळ. पुढे जो बाईकवाला गेला जो राईट आहे तो जातो अंबाला सिटी मध्ये, पण आपल्याला जायचंय सरळ. सो कालचा प्लॅन इथपर्यंत येण्याचा होता, पण आता ऑलरेडी 8 वाजेपासून निघालोय आणि आता वाजले 11:30. एवढा वेळ गेला तर रात्री अजून जास्त गेला असता. त्यामुळे आम्ही रोहतक मध्येच काल थांबायला प्रेफरन्स दिला. चला मध्ये मध्ये रोड कन्स्ट्रक्शन आहेत कामं थोडीफार, ती बघूया कसा आपल्याला मिळतोय टाइम, कसा रस्ता मिळतोय पुढे. तर एक कुकिंग ब्रेक झालाय. नॉर्मली ब्रेकफास्ट वगैरे ब्रेक होतो, आम्ही कुकिंग ब्रेक घेतलाय ज्याच्यात आम्ही आमचं दुपारचं जेवण लगेच कुकरला लावून बनवून घेतलं आणि स्पंदनचा नाश्ता देखील बनवून घेतला. एका ओव्हरहेड ब्रिज खाली थांबलो सावलीत, फटाफट सगळं बनवून आता परत निघालोय पुढे. अजून पण 6 तास 7 मिनिटं दाखवत आहे आणि 288 किलोमीटर आहे. किलोमीटर वाईज कमी आहे, पण डोंगराळ भागातल्या रस्त्यामुळे टाइम जास्त दाखवतोय. तर बघूया आता कसं होतंय प्रवास. आणि मग दुपारी कुठे थांबलो तर तिथे जेवण तर रेडीच आहे. तर वाटलं खावंसं भूक लागली तर मग जेवण घेऊया. चला सध्या याच रोडवर आपण कंटिन्यू चालूया आणि बघूया कसं आहे पुढे. सो ऑफिशियली आपण पंजाबमध्ये एंट्री केलेली आहे आणि काय काही हरियाणाला होतो, आता पंजाबमध्ये आहे. बघूया कसा प्रवास चालला आहे. आणि रस्त्याची कामं चालली त्यामुळे थोडासा रस्ता खराब आहे. नॅशनल हायवे 205A वर आहोत आम्ही आता. बघूया चला कसा अजून प्रवास होतोय. स्कॅम झाला आपल्यासोबत. इकडे गाडी थांबवली होती. कुठला एरिया आहे हा, मोहाली SS नगर मोहालीला आहे आपण पंजाब. तर इथे गाडी थांबवली होती. ही पोलीस चौकी आहे इकडे. फिल्म साठी 10,000 रुपये मागत होते फाईन. पहिले तर गाडीतनं गाडी साईडला लावून उतरवलं आणि नाही साईडला घेऊन गेले आणि नंतर
जसं डिस्कशन होतं की हे रूल आहे, एवढा फाईन आहे, तेवढं आहे, असं आहे, तसं आहे. ही पोलीस चौकी आहे. तेच फाईनचं वगैरे बोलणं झालं, मग ते आपण आपली रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे केली, मग साईडला घेऊन जातात आणि मेन तर तुमचा फोन जप्त करून घेतात. म्हणजे फोन त्यांच्याकडे ठेवतात की म्हणजे तुम्ही पळून नाही गेले पाहिजे किंवा गाडी घेऊन नाही गेले पाहिजे. बाकी लायसन्स, गाडीचे पेपर ते काहीच चेक करणार नाही, फक्त हे बघणार की तुम्ही पळून नाही गेले पाहिजे. आणि मग एका केबिनमध्ये बसून प्रेमाने चहा वगैरे विचारतील आणि सांगतील की बाबा प्रेमानेच सॉल्व्ह करूया, तुम्हाला पण त्रास नाही, आपल्याला पण त्रास नाही. आणि मग बार्गेनिंग चालू होतं. 10,000 10,500चा फाईन आहे, मग त्याचे अर्धे भरा, असं करा, तसं करा. आणि शेवटी मग 1,000 रुपये मला घेऊन सोडून दिलेले आहे आणि त्याच्या बदल्यात हातावर ही खून करून दिली हातावर. सो आता मला जोपर्यंत मी इथे या एरियात आहे किंवा पंजाब स्टेटमध्ये आहे, मी माझा राईट हँड धुवायचा नाही. आणि जर कोणी परत याच कारणासाठी अडवलं तर हे दाखवत राहायचं की बाबा मागे मी माझ्याकडनं पैसे घेतलेत ब्लॅक मध्ये, तुम्ही आता घेऊ नका. तर अशा प्रकारचे स्कॅम चालतात. म्हणजे मोस्टली तर मेट्रो सिटीज मध्ये फिल्म वरती आहे माहिती आहे, पण ज्या प्रकारे बोलतात की असं वाटेल की पोलीस नाही, म्हणजे कोणतरी डाकू किंवा काहीतरी गँगस्टर आहेत, या प्रकारे बोलणं असतं त्यांचं. आता तो त्यांचा बोलायचीच पद्धत आहे. इन जनरल त्यांचं ते आहे तसं बोलणं, देव जाणे, त्यांनाच माहिती. ठीक आहे, चला. आमचे थोडेफार पैसे जे जेवणात वाचतात आणि हॉटेलमध्ये आम्ही जे बार्गेन करून रूम घेतोय ते आमचे पैसे इथे जात आहेत आता. म्हणजे गेलेच आहेत, जात आहेत काय, अजून पुढे नाही गेले पाहिजे, पण इथे तरी गेलेलेच आहेत. चला बघूया पुढे आता अजून काय काय सस्पेन्स होत आहेत, घडतायत. तर आता अजून एक टोल भरून आपण निघालोय पुढे. 35 किलोमीटर, सॉरी, अजून या रोडवर राहायचंय. त्यानंतर लेफ्ट दाखवतोय. आपण NH 205च आहे आणि याला पार्ट मध्ये डिवाइड करून टोल नाके लावलेले आहेत. आता आपण दिला आहे टोल आणि बघू आता 36 किलोमीटरवर अजून काय आहे, कुठला दुसरा नॅशनल हायवे कनेक्ट होतोय की स्टेट हायवेला जोडतोय का इंटरनल रोड मधनं काढतोय. चला भेटूया. कल्याण मध्ये ईस्टला जसा पत्री बोल आहे तसा हा इकडचा पत्री बोल आहे. आणि इकडे असे ब्रिज बरेच बनवलेत, म्हणजे रोड क्रॉसिंग आहे, रेल्वे क्रॉसिंग, नदीवर सगळ्याकडे अशाच टाईपचे मोठे मोठे लोखंडी असे ब्रिज बनवलेत. खालून एक कनाल आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलंय फुल, ते पण हिरवं हिरवं पाणी असं. चला, रस्ता चांगला आहे तोपर्यंत पळवून घेऊ, कारण वरती एकदा हिमाचल प्रदेशमध्ये डोंगराळ भागात गाडी आपल्याला पळवता येणार नाही, तिथे मग टाइम कव्हर करता येणार नाही. चला भेटूया नंतर. तर आता येत आहे मोठावाला पत्री पूल आपल्यासाठी. आय थिंक काहीतरी नदी आहे खाली, तिच्यावरती बांधलेला आहे. पंजाबमधनं अजून आम्ही काही हिमाचलमध्ये गेलो नाही, पण समोर बघता फिलिंग थोडे यायला लागले, डोंगर दिसायला लागलेत, पण वातावरण काहीतरी बदललंय, वेगळंच झालंय. म्हणजे थोडंसं असं ग्रेइश सगळं दिसतंय, त्यामुळे पावसाचं वातावरण झालंय कदाचित वरती. आता कदाचित आपल्याला पाऊस पण लागू शकेल, बघूया पुढे. हळूहळू एक्साइटमेंट थोडी अशी वरवर जाते, पण तेवढ्यात टोल प्लाझा आलाय. चला परत आपला पैसे भरा. चला भेटूया परत. पहिला घाट चढतोय आपण एवढ्या दिवसांनी. 18 तारखेला प्रवास चालू केला होता, 18 मे, आणि आज आहे 20 मे. आणि प्रॉपर घाट आहे, म्हणजे लगेच उंचावर आलोय, एकदम दरी दिसायला लागली. आय थिंक आम्ही हिमाचलमध्ये एंट्री केलेली आहे. एक टोल होता, तिथूनच जसा टोल संपला, जसा टोल नाका क्रॉस केला तसा डोंगर चालू झालाय चढाई. तर बघूया आपली ऑटोमॅटिक कार 1000 cc इंजिन वाली कशी परफॉर्म करते इथे. चला बघूया.
सो फायनली वी आर एंटरिंग इन हिमाचल प्रदेश. जो समोर आपल्याला दिसतोय तो हिमाचल प्रदेशचा एंट्रन्स आहे. आणि मागे एक आरटीओ टॅक्स म्हणून एक टोल टाईप गोष्ट घेतली, त्याची रिसिप्ट दिली. 70 रुपये चार्जेस त्यांनी घेतले. आय डोंट नो ते कशावर बेसिस आहेत, म्हणजे गाडीच्या साईजवर आहे का नंबर ऑफ पीपल इनसाइड द कार त्याच्यावर डिपेंड आहे. बट 70 रुपये घेतलेले आहेत. सो चला, भारी वाटतंय. 2022 नंतर आज आलोय 2025 ऑलमोस्ट 3 वर्षांनी आलेलो आहे. आता बघूया, घाट आहे तर सांभाळून तर जावं लागेल, पण त्याच बरोबर 3 तास आपल्याला बरोबर लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आजची रात्र मनालीमध्ये आपल्याला घालवता येईल. चला भेटूया मग. सो देवभूमी में आपका हार्दिक स्वागत है. देवभूमी हिमाचल में आपका हार्दिक स्वागत आहे. सो या पूर्ण टूर आपली पहिली टनल हिमाचल मधली आता लागत आहे. या ट्रक पुढे आला यार, नाहीतर मस्त एंट्री अजून आली असती. मस्त ट्रक नाचताना दिसतोय. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आपका स्वागत करता है. टनल नंबर 1. लास्ट टाइम पण आम्ही अशा टनल मोजल्या होत्या, पण तेव्हा बाईक राईडवर होतो. आता कार मधून चाललोय. अनफॉर्च्युनेटली आमच्या समोर दंडूबाम ट्रक आलाय, त्याच्यामुळे अख्खा पहिल्याच टनलचा व्ह्यू आमचा पोपट झालेला आहे. इथे ओव्हरटेक पण करू नाही शकत आणि करू पण नाही. काय बोलणार, ट्रकच बघा. मगासपासून टनलमुळे रिअलाइज नाही झालं, पण ऍक्च्युली इतक्या पटकन इतक्या उंचीवर आलोय ना आम्ही की लक्षात नाही आलं. चला भेटूया आता. इथेच हाच व्ह्यू नाही, अजून बरेच येणार आहेत असे. आता एकाच व्ह्यू मध्ये सगळं कॅमेरा मेमरी संपून जाईल आपली. चला भेटू बरं. आणि टनल 2 जेवढ्यात मी कॅमेरा बंद करायला जाणार तेवढ्यात टनल 2 आलाय. आणि बरं झालं यावेळेस आपण त्याला ट्रकवाल्याला ओव्हरटेक केलंय. सो टनलचा आतमध्ये कशी लांब पर्यंत ही जी लाइटिंग दिसते ना, ते मस्त बघता येणार आणि ते दिसायला मस्त दिसतं. टनल संपला. आता डायरेक्ट भेटूया पुढच्या टनलला, कारण मध्ये मध्ये असं सगळं शूट केलं तर प्रॉब्लेमच होईल आपला. जेवढं मला आठवतं तेवढं 7 ते 8 टनल येतात. आणि तेव्हा पण एका टनलचं काम चालू होतं आणि एक टनल असा होता की जो कच्चा होता खूप, म्हणजे आतमध्ये लाईट पण प्रॉपर नव्हती. चला बघूया पुढचे टनल कसे येत आहेत. वातावरण थोडंसं असं ढगाळ टाईप आहे, म्हणजे सूर्य तर आहेच नाही, ऊन तर नाहीच आहे आतापासूनच. चला बघूया. सो आलेली आहे टनल नंबर 4 आणि 60चा स्पीड लिमिट आहे. आणि इथे बऱ्याच ब्राईट लाईट लावलेल्या आहेत, एकदम मस्त असं ब्राईट वाटतंय. टनल्स बनवल्यामुळे बराचसा ट्रॅव्हल टाइम वाचलाय लोकांचा, स्थानिक लोकांचा, टुरिस्ट लोकांचा, आणि जे ट्रान्सपोर्ट मध्ये सामान घेऊन येतात या इथल्या लोकांसाठी त्यांचा देखील. आपण गाडी चालवतोय 50च्या स्पीडवर. स्पीड लिमिट पेक्षा थोडंसं कमीच ठेवूया, उगाच रिस्क नको कसलीच. आणि टनल मोठा असणार कारण तिथे मध्ये हॉलची जागा ठेवलेली आहे. त्याशिवाय वरती फॅन लावले होते व्हेंटिलेशनचे, जे हवा आत बाहेर करते. टनल नंबर 2, 3 पेक्षा 4 ही मोठी टनल वाटली मला. चला संपली टनल. आता बघू टनल क्रॉस केल्यावर त्याच्या बाहेर काय असा वेगळा व्ह्यू किती चेंज होतोय. कारण जनरली मोठा टनल क्रॉस केल्यावर व्ह्यू चेंज होतोच. चला बघूया.
सो फायनली हिमाचल प्रदेशमध्ये आलेलो आहे. बराच आवाज आहे इथे, गोंगाट आहे. माईक नाही लावला आहे आपण सध्या आणि थांबलो आहे लंच ब्रेकसाठी. आता वाजले आहेत 4:30 आणि अंदाजे 6:30-7 किंवा 7:30पर्यंत दाखवत होता टाईम, पण आता ब्रेकमुळे थोडा टाईम एक्सटेंड होईल. आणि जिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता असा काही व्ह्यू आहे. हिमालयन पर्वताच्या डोंगर रांगा सर्व चालू होत आहेत आणि वातावरण थोडंसं असं मिक्स आहे, म्हणजे पावसाळ्यासारखं वाटतंय पण माहीत नाही आता काय आहे. त्याच्यामुळे पूर्ण क्लिअर तर दिसत नाही आहे. जवळजवळचे 2-3 डोंगर दिसत आहेत. आणि जिथे जेवायला थांबलो आहे ते हे आहे न्यू शर्मा भोजनालय. हा बोर्ड पण बघू शकता आणि इथे आपली गाडी उभी आहे. हे आहे आमचं भोजनालय. थोडासा पराठा आणि थोडी ग्रेव्हीवाली सब्जीसुद्धा आम्ही ऑर्डर केली आहे. बाकी फूड तर आम्ही स्वतः घरून बनवूनच निघालो होतो. तर असं काही बेसिक पहाडी हे हॉटेल आहे. चला आपली ऑर्डर येते तोपर्यंत स्पंदनचं जेवण चाललं आहे. आपण बघूया काय जेवायला येते मग बघू. चला बाय. आपण आलो आहे टनल नंबर 6 मध्ये. मागची 5 होती, आतापर्यंत 40चा स्पीड ठेवला आहे. एकदम कमी स्पीड ठेवला आहे. मगासपासून ज्या टनल होत्या त्या दोन्ही लेन एकत्र होत्या, पण ही टनल मध्ये जाणाऱ्यांना सेपरेट आहे, येणाऱ्यांना सेपरेट. स्पीड लिमिट 40 का ठेवला आहे काय माहिती. 40 म्हणजे एवढी स्लो चालू आहे. टनल नंबर 7 त्याच्यामध्ये पूर्ण अंधार आहे. गाडीच्या जे DRL आहेत त्याच्यावर आपण चालवतोय. हेडलाईट लावून टाकूया. टनल नंबर 8 जो बनतोय, अजून ओपन नाही झाला आपल्याला. लास्ट टाइम ओपन होता वाटतं. एक लेन सोडत होते काय माहिती. हा बनत होता. इथपर्यंत तर डबल लेन रोड आहे. आता परत रोड जो आहे सिंगल लेन आणि नॅरो झालाय. चला बघूया पुढे अजून काय. मनाली इथून दाखवतोय 84 किलोमीटर, 2 तास 4 मिनिटं दाखवतो आहे. तर आपण जाऊया नॉनस्टॉप आणि वगैरे बुक करू. मग तिकडे बघूया कधी पोहोचतोय. चला बाय. टनल 11 वरून बाहेर नाही पडत तोपर्यंत लगेच 12वा टनल चालू झालेला आहे. त्यामुळे आता तर एक्साइटमेंट लेवल अजून जास्त आहे की बाहेर काय बघायला मिळेल याची. अर्थात बर्फ तर नाही मिळणार बघायला लगेच. चला बघूया. कॅमेरामध्ये फंदन काय कर. सो फायनली टनलच्या बाहेर आलेलो आहे आम्ही. आता 12 नंबरची टनल संपली. आता बघू बाहेर काय व्ह्यू दिसतोय.
इकडे तर पावसाचा व्ह्यू आलाय, पाऊस पडतो असं वाटतंय. कारण थेंब बघू शकतात काचेवर पडायला लागलेले आहेत. बघूया आता किती पाऊस आहे. एवढा असेल तर ठीक आहे, जास्त आला तर थोडासा ट्रॅव्हलिंग करायला त्रास होईल आज. बघूया, थोडक्यासाठी काही प्रॉब्लेम नको व्हायला पाहिजे आता. चला बघूया पुढे. कॅमेरा ठेवत नाही तोपर्यंत पुढची टनल येते. आता ही 13 नंबरची टनल आली आहे. एंट्रीला तर 20चा स्पीड ठेवला आहे, पण एवढ्याच कमीच्या स्पीडने तर कोणी चालवणार नाही. अजून एक टर्न आहे. जो सरळ रस्ता गेला ना तो जुना रोड होता मनालीला जाणारा, आणि हा जो आहे तो नवीन रोड झालेला आहे. लास्ट टाइम या टनलमध्ये लाईट पण नव्हती आणि धड जागा पण नव्हती. लिटरली आमची बाईकवर फाटलेली आतमध्ये जाता जाता, पण आता ॲटलिस्ट लाईट लावलेली आहे. एवढ्या सगळ्या टनलमध्ये बऱ्यापैकी हे रॉ काइंड ऑफ टनल आहे. म्हणजे सगळी दगडं तशी, त्या साईडला वॉल नाही, काय नाही, डायरेक्ट लाईट प्लेसमेंट केलेले आहेत. व्हेंटिलेशनसाठी वरती असं काय फॅन वगैरे सिस्टम नाही आहे. काय माहिती, कदाचित जास्त मोठी आहे म्हणून आहे, अजून काही रिझन असतील त्याचे. करायचे असते. बरीच मोठी टनल. प्रॉपर व्हेंटिलेशन किंवा फॅन वगैरे नाही आहे ना, त्यामुळे टनलच्या आतमध्ये डस्ट आणि धूळ खूप येते. गाडी इथल्या लोकल बसेस चालतात, ते जे कार्बन सोडतायत किंवा धूर सोडतायत डिझेल बसेस, त्यांचा धूर, गाड्यांपासून उडणारी धूळ, या सगळी तशीच हवेमध्ये. कारण बाहेर काढायला किंवा असं जायला काही ऑप्शनच नाही आहे, आणि इथे काय फॅन वगैरे वरती लावलेलेच नाही आहेत. त्यामुळे थोडी डेंजरच आहे ही टनल कम्पेअर टू पहिल्या सगळ्या टनलपेक्षा. आय थिंक बरंच काहीतरी काम चालू आहे या टनलशी रिलेटेड, म्हणून हिला अजून असंच ठेवलं आहे. कारण 2022मध्ये आलेलो आणि आता 25मध्ये, 3 वर्षानंतर सुद्धा ही फक्त लाईट लागल्याचाच बदल झाला याच्यात. हे एक्झिट पॉईंट, बाहेर आलोय आता टनलच्या. बराचसा डिस्टन्स जो आहे तो आपला कमी झाला आहे या टनलमुळे कम्पेअर टू जुना जो रस्ता होता. चला भेटूया पुढे आता. सो हा जो राईड गेला तो गेला आहे मणीकरण. लास्ट टाइम जेव्हा मनालीला आलेलो तेव्हा मणीकरणला गेलो होतो. सॉलिड जागा आहे आणि रस्ता तर एकदम भारी आहे. आता इथून पुढे पूर्ण वेळ 2 वे लेनच आहे, त्यामुळे आपण अंधार पण होत आलाय. सो पटापट रस्ता गाडी काढूया आणि पटापट पोहोचूया. चला बाय. सो आपण जस्ट कुल्लू सिटी जी आहे क्रॉस केली आहे आणि पुढे चाललो आहे मनालीकडे. ॲक्च्युली संध्याकाळ झाली आणि अंधार झाल्यामुळे आयडियाज नाही आले की आपण कुल्लू सिटी क्रॉस करतोय. पण आता पुढे एक साईनबोर्ड होता तिथे, तो बघितला मी. कुल्लू सिटी म्हणून लिहिलं होतं आणि मनाली वगैरे अजून पुढे होतं. तर सध्या मनाली 35 किलोमीटर आहे. त्याच्यासाठी अराउंड आपल्याला 59 मिनिट्स म्हणजे 1 तास लागणार आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे जास्त आपल्याला काही स्पीड गेन करता नाही आणि कव्हर करता नाही. तर चला, एस्टिमेटेड टाइम 8:39 आहे. अराउंड तेवढाच लागू शकतो. 8:39 किंवा 9 वगैरे वाजू शकतात त्याच्यामध्ये. चला भेटूया पुढे. सो नमस्कार मित्रांनो, आपण मनाली येथे पोहोचलो आहे. साधारण 9 वाजता आम्ही मनालीला पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही इथे हॉटेल थोडंसं सर्च केलं. बट खूप जास्त क्राऊडेड आहे मनाली सध्या. जो काही इन्सिडेंट झाला आहे श्रीनगरला
सोनमर्ग वगैरे त्या साईड, पहलगामला सॉरी. त्यानंतर तिकडचा क्राऊड आय थिंक इकडे शिफ्ट झाला आणि खूप भयानक गर्दी होती. म्हणजे मॉल रोडला आम्ही एंट्री तर केली, पण गाडी थांबवायची आणि इन्क्वायरी करायची देखील सोय नाही आहे. त्यामुळे एक एजंट भेटला, त्याने आम्हाला एक हॉटेल दाखवलं. सो आम्ही तिकडे थांबलोय. नाव मी टाकून देईल इथे व्हिडिओमध्ये, खाली कुठेतरी येईल. तर समथिंग विला, कुठला तरी विला आहे, तर फोटो पण टाकेल. तर पहिलेच रूमचं भाडं जास्त बोलत होते, 1800 समथिंग बोलत होते. तर त्यानंतर बार्गेन करता करता 3000 सॉरी 1500 पर डे नुसार आले. तर आम्ही आज रात्री 9ला आलो, त्यामुळे उद्या 11 वाजता चेकआउट तर करणार नाही. आम्ही परवा 11ला चेकआउट करणार आहोत आणि उद्याचा दिवस पूर्ण आमचा रेस्ट आणि मनालीमध्ये जो मॉल रोड आहे तिथे टाइमपास करण्यात आणि एखादा व्ह्यू पॉईंट जिथे म्हणजे थोडं हाईटला असेल असा, तिथे जाऊन मनाली कसं म्हणजे मनालीचा ओव्हरऑल व्ह्यू घेण्यासाठी आम्ही जाऊ. तर असा प्लॅन आहे उद्याचा. आजची जी जर्नी होती ओव्हरऑल रोहतक पासून इथपर मनालीपर्यंत, ती अतिशय सुंदर होती. रस्ताचा काही प्रॉब्लेम नव्हता. मध्ये छोट्या मोठ्या पॅचेसवर रस्त्याची कामं चालली आहे, पण बाकी जो हिमाचल प्रदेशला एंट्री केल्यानंतरचा पण रोड आहे तिथे काहीच फॉल्ट नाही आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं व्हेकल, तुमचं सिडान असो, छोट्या कार्स, छोट्या हॅचबॅक वगैरे काही तुम्ही येऊ शकता इकडे. बेसिक तुम्ही कुठूनही भारतातून कुठून येत असाल तरी येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. छोट्या कारचा बेनिफिट असा आहे की लवकर इझिली निघून जाते. ट्रॅफिक किंवा छोटे रस्ते आहेत, नॅरो रोड्स आहेत जिथे मल्टिपल व्हेकल एक सेम टाइम जेव्हा पास व्हायचे तेव्हा. सो 18 तारखेला आम्ही जर्नी चालू केली होती. फर्स्ट डेला आम्ही 634 किलोमीटर्सची ड्राईव्ह केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही पोहोचलेलो हरियाणाला, सॉरी मध्य प्रदेशला, रतलामला. सेकंड डे रतलाम टू आम्ही पोहोचलो हरियाणा रोहतकला. ते होतं 784 समथिंग. आणि जे आजचं आहे ते आहे 488.4, म्हणजे 488 किलोमीटर्स हे टोटल रनिंग झालं आहे. सो टोल लागले, मॅक्सिमम कॉस्टिंग ही टोलमध्येच जाते, टोल आणि फ्युलिंगमध्ये. याच्या व्यतिरिक्त फूडसाठी एवढं आमचं गेलं नाही. आम्ही थोडंसं खायच्या गोष्टी कॅरी केल्या होत्या, तर ऑन द वे पण आम्ही मध्ये मध्ये खात होतो त्या. आणि फूड आम्ही गॅस कॅरी केला आहे लहान मुलासाठी, तर त्यामध्ये आमचं पण आम्ही कुकिंग थोडंफार करून घेतो. तर हॉटेलचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवेलच कसं आहे काय आहे, त्याचा एक शूट करेल की रूम कशी आहे बेसिकली. इतर रूम देखील जवळपासच्या बघितल्या, पण मॉल रोड जवळ खूप गर्दी असल्यामुळे तिथं आम्ही राहणं अवॉइड केलं. आणि इथे मला अंडरग्राऊंड पार्किंग मिळाली आहे जिथे आता गाडी आहे. सो दिवसा गाडी तुमची उन्हात उभी राहणार नाही. परत बाहेर जिथे पार्किंग नाही तिथे ओपन पार्किंगमध्ये राहते किंवा काही तर डॅमेज व्हायचे चान्सेस आहे, तर ते पण इथे होणार नाही. सो त्यासाठी आम्ही म्हटलं ठीक आहे, थोडंफार कॉस्टली असेल पण कार सेफ राहील, कारण कारची सेफ्टी ही प्रायमरी आहे. त्यानंतर आपलं थोडंसं म्हणजे कन्व्हिनियन्स आपण बघूया, बिकॉज कारने आपल्याला अजून पुढे प्रवास करायचा आहे. सो परवा आम्ही निघू इथून आणि अटल टनल थ्रू पुढे जसं जाता येईल लेहपर्यंत तसं जाऊ, किंवा कुठपर्यंत पोहोचता येईल तिथे पोहोचून मग तो त्या दिवसाचा हॉल्ट तिकडे घेऊ. आणि बाकी असं काही नाही आहे सध्या. आत्ता पण आम्ही घरचंच खाणं बनवून खाल्लेलं आहे, कारण रात्र उशीर झाला होता आल्यावर. परत बाहेर जा, शोधा आणि मग खा. आणि स्पंदनचं पण खाणं होतं माझ्या मुलाचं. सो आम्ही टाईम वेस्ट नाही केला. सो आजपुरती आपला व्हिडिओ इथेच थांबवूया आणि रूम टूर देतो मी तुम्हाला. बाकी भेटूया उद्या मनालीमध्ये. काही टाइमपास करता आला किंवा अजून काही गोष्टी बघता आल्या तर चला. आणि हां, फ्यूल इकॉनॉमी दाखवतो तुम्हाला. आता मी गाडीतच बसलो आहे तर. सो टोटल ॲव्हरेज जो आम्हाला मिळाला आहे या ओव्हरऑल जर्नी, या 488 किलोमीटरसाठी, इथे बघू शकता 488 किलोमीटर चालली आहे गाडी. आणि मायलेज मला मिळाला आहे 21.1चा. तर याच्यावर मी क्लिक करतो आणि हिस्ट्री चेक केली तर मॅक्झिमम मायलेज मला 24.2चा मिळाला. सो या कारच्या साईजनुसार आणि ए सी कंटिन्यू चालू होता वगैरे ठीक आहे, मायलेजचा काही इश्यू नाही आहे. सिटिंग वाईज कम्फर्ट ठीकच आहे म्हणेल मी. कम्फर्टची प्रत्येकाची आपली आपली एक डेफिनेशन्स आहे. माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे तर आहे. बाकी मागे असा पसारा होता आमचा, बरंचसं सामान अनलोड केलं आहे आम्ही. चला, बाकी असं काय सांगण्यासारखं आहे नाही. आता काही गोष्टी घ्यायला आलो होतो, घेतो आणि जाऊया आणि भेटू उद्या. चलो बाय, गुड नाईट. आणि हां, व्हिडिओ आवडतच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
या सिरीजमध्ये जी आपली सिरीज आहे रोड ट्रिप टू पॅरेडाईज, याच्यामध्ये अजून धमाल व्हिडिओ येतीलच पुढे. सो नक्की पूर्ण सिरीज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जसे जसे व्हिडिओ अपलोड होतील तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. चला, बरंच बोलले, खूप लांबवूया नको या सगळ्या गोष्टीला. बाय बाय.